नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात सगळे? बरे आहात ना? अभ्यास कसा चालू आहे तुमचा? आतापर्यंत आपण 4 प्रकरण शिकून पूर्ण झालेले आहेत. 4ही प्रकरण तुम्ही व्यवस्थित वाचताय की नाही, त्याचे प्रश्नोत्तर सॉल्व केले का तुम्ही? आणि अभ्यास कसा चालला आहे तुमचा? व्यवस्थित चालू आहे ना? बघा, 4 प्रकरण झाले होते आपले आणि 4थ्या प्रकरणाचा स्वाध्याय आपला राहिलेला होता. 4थ्या प्रकरणाचा स्वाध्याय आज आपण घेणार आहोत. 4थं प्रकरण आहे, बघा काय आहे 4थं प्रकरण आपलं? महाराष्ट्राची अर्थव्यवस्था. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था याचा स्वाध्याय आपल्याला घ्यायचा होता. आता आपण सुरू करूया. पुस्तक समोर असेल तर बघा, पुस्तक समोरच ठेवायचं आहे. मी एक एक आन्सर तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्ही ते टिक मार्क करून घ्यायचं आहे किंवा लिहून घ्यायचं आहे. बघा, प्रश्न पहिला आहे, अर्थशास्त्रीय परिभाषित शब्द सुचवा. 1. परकीय विदेशी कंपन्यांनी आपल्या देशात केलेली गुंतवणूक. परकीय विदेशी कंपन्यांनी आपल्या देशात केलेली गुंतवणूक म्हणजे परकीय विदेशी कंपनी आहे. तर त्यांनी केलेली गुंतवणुकीला आपण काय बोलतो? तर प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक. बाहेरून देशातून जे लोक आपल्या देशामध्ये जी गुंतवणूक करतात एखाद्या बिझनेससाठी किंवा कशासाठी, तर त्याला काय म्हणतात? आपण काय म्हटलं जातं? प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक. लिहून घ्यायचं आहे तुम्ही, प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक. आता दुसरा, लघु, मध्यम आणि सूक्ष्म उद्योजकासाठी सुरू करण्यात आलेला विकास कार्यक्रम. बघा, लघु, मध्यम आणि सूक्ष्म उद्योजकासाठी सुरू करण्यात आलेला विकास कार्यक्रम नाव काय आहे? महाराष्ट्र राज्य औद्योगिक समूह विकास कार्यक्रम. बघा, याचा आन्सर काय आहे? महाराष्ट्र राज्य औद्योगिक समूह विकास कार्यक्रम. बघा, मी परत सांगते आहे, महाराष्ट्र राज्य औद्योगिक समूह विकास कार्यक्रम, MSICDP. आन्सर लक्षात आलं? आता तिसरं, आर्थिक विकासासाठी वस्तू व सेवांचे उत्पादन व विभाजन सुलभ करणे. याच्यासाठी सांकेतिक शब्द काय? परिभाषित. आर्थिक विकासासाठी वस्तू व सेवांचे उत्पादन व विभाजन करणे म्हणजे काय? आर्थिक पायाभूत सुविधा. तिसराचा आन्सर काय? आर्थिक विकासासाठी वस्तू व सेवांचे उत्पादन व विभाजन करणे कशामध्ये? तर आर्थिक पायाभूत सुविधा. आता 4, स्वयंसहायतेचे मूल्य प्रोत्साहित करणे, लोकशाही, समता आणि एकता जपणे. स्वयंसहायतेचे मूल्य प्रोत्साहित करणे आणि लोकशाही, समता आणि एकता जपणे कशामध्ये शक्य झालं? तर सहकार चळवळ. याचा आन्सर काय आहे? सहकार चळवळ. आता प्रश्न दुसरा आहे, खालील पर्यायामध्ये विसंगत शब्द ओळखा. विसंगत म्हणजे न बसणारा शब्द, ज्यांच्याशी सिमिलर नसणारा शब्द. आता पहिला, शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा, कोरडवाहू जमीन, भांडवलाची कमतरता आणि अभियांत्रिकी. आता हे तिन्ही मुद्दे कसे आहेत? 1, 2, 3 ही 3 मुद्दे सगळे कसे शेतकऱ्याशी म्हणजे हे आहेत, समान आहेत, शेतकऱ्याला मिळते जुळते आहेत. पण अभियांत्रिकी आहे का? हा वेगळाच मुद्दा आहे ते, म्हणून अभियांत्रिकी हा कसा आहे? विसंगत आहे. तर 2, पर्यटन, बँकिंग, वाहन उत्पादन, विमा. पर्यटन, बँकिंग, वाहन उत्पादन, विमा. आता या चारीमध्ये पर्यटन, बँकिंग आणि विमा हे सगळे कसे आहेत? आपले सेवा ह्याच्यामधले, केंद्रामधले सेवामध्ये ना ते 3 सेवा बघा, विमा, पर्यटन, बँकिंग ही कशा आहेत? सेवा क्षेत्र आहे. मग सेवा क्षेत्रामध्ये एक कसा हा वेगळा आहे, कोणता? वाहन उत्पादन.
म्हणजे हे याच्यामध्ये विसंगत घटक कोणता आहे? वाहन उत्पादन. पुणे, हैदराबाद, नाशिक, नागपूर. तर पुणे, हैदराबाद, नाशिक, नागपूर. आता याच्यामध्ये विसंगत कोण आहे? हैदराबाद. आता हे सगळे कसे महाराष्ट्रामध्येच आहेत. पुणे, नाशिक, नागपूर. हैदराबाद कुठे आहे? बाहेर आहे महाराष्ट्राच्या, म्हणून हा विसंगत आहे. 4. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, महाराष्ट्र उद्योग व्यापार व गुंतवणूक सुलभ केंद्र, विशेष आर्थिक क्षेत्र सेज, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ. आता हे सगळे कसे आहेत? पर्यटन विकास महामंडळ आहे, हे महाराष्ट्र उद्योग व्यापार आहे, इथं विशेष आर्थिक क्षेत्र सेज मैत्री, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आहे. म्हणजे काय झालं? हे याच्यामध्ये 3 आहेत ते उद्योग विकासासाठी उपयोगी आहेत आणि एक आहे ते पर्यटनसाठी आहे. म्हणजे हा पर्यटनसाठी असणारा काय असणार आहे? बाहेर असणार, म्हणजे वेगळा मुद्दा आहे. आणि हे 3 कसे आहेत? एकत्र आहेत. म्हणजे औद्योगिक विकास कार्यक्रमामधले हे 3 आहेत. म्हणून हा पर्यटन विकास महामंडळ हा वेगळा मुद्दा आहे. नंतर 5. प्राथमिक शिक्षण, आतिथ्य सेवा, उच्च शिक्षण, कौशल्याधिष्ठित शिक्षण. आता हे शिक्षणातले 3 प्रकार आहेत. प्राथमिक, उच्च शिक्षण, कौशल्याधिष्ठित शिक्षण. त्याच्यामध्ये आतिथ्य सेवा हा वेगळा घटक आहे, म्हणून हा विसंगत आहे. लक्षात आलं? पहिल्यामध्ये अभियांत्रिकी वेगळा विसंगत आहे. दुसरा वाहन उत्पादन, तिसऱ्यामध्ये हैदराबाद, चौथ्यामध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि 5व्यामध्ये आतिथ्य सेवा. आता प्रश्न क्रमांक 3. खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. आता बघा. 1. यंत्रमानव तंत्रातील संशोधनासाठी जपानने भारतात 1000 कोटी रुपयाची गुंतवणूक केली. आता जपानने भारतात गुंतवणूक केली आहे, म्हणजे ही झाली काय? विदेशी गुंतवणूक. म्हणजे इथे काय आलं? प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक. लिहून घ्या, प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक. आता 2. प्राजक्ता व तिचे कुटुंब दिवाळीच्या सुट्टीत 8 दिवस समुद्रकिनारी फिरावयास गेले. आता हे कसं आलं? पर्यटनामध्ये आले, म्हणून ह्याला संकल्पना कोणती आहे? पर्यटन. आता 3. लातूरचा प्रवीण मुंबई येथे चित्रपटसृष्टीत तंत्रज्ञ म्हणून काम करतो. आता हे तंत्रज्ञ म्हणून काम करणे काय आहे? सेवा क्षेत्र आहे. मग सेवा क्षेत्रामध्ये आणि हे मनोरंजन उद्योगमध्ये येतं, म्हणून इथं काय आले? मनोरंजन उद्योग किंवा सेवा क्षेत्र. 4. चंद्रपूरची राणी गोंद ही मुंबई गोवा जहाजावर क्रूझ शिप जहाज सुंदरी म्हणून काम करते. आता इथे काय आलं? आतिथ्य सेवा आलं. इथं संकल्पना कोणती आली? आतिथ्य सेवा. लक्षात आलं? पहिल्यामध्ये काय आलेलं आहे? प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक, दुसऱ्यामध्ये पर्यटन, तिसऱ्याचं सेवा क्षेत्र किंवा मनोरंजन उद्योग आणि चौथ्याचं काय आहे? आतिथ्य सेवा. बघा, लक्षात आले सगळ्यांचे? आता प्रश्न क्रमांक 4 आहे, आर्थिक पायाभूत सुविधा आणि सामाजिक पायाभूत सुविधा. म्हणजे फरक स्पष्ट करा आहे. आणि हे 4 गट दिलेले आहेत. आर्थिक पायाभूत सुविधा, सामाजिक पायाभूत सुविधा, शेती क्षेत्र आणि सेवा क्षेत्र, पर्यटन आणि आतिथ्य सेवा, शिक्षण आणि आरोग्य. तर हे सगळं आपल्या पाठ्यपुस्तकात आहेच. बघा, आर्थिक क्षेत्र आणि सामाजिक, आर्थिक पायाभूत सुविधा आणि सामाजिक पायाभूत सुविधा याच्यामधले तुम्ही लिहायचे आहेत. पेज नंबर 27 वर बघा, पहिल्याचं उत्तर आहे. नंतर दुसरा आहे शेती क्षेत्र आणि सेवा क्षेत्र. शेती क्षेत्र म्हणजे आपलं कृषी क्षेत्रच, हे कृषी क्षेत्र आणि सेवा क्षेत्र ह्या दोनामधले येणार आहेत. फरक स्पष्ट करा. तिसरा असणार आहे पर्यटन आणि आतिथ्य सेवा. पर्यटन इथे आहे, हे बघा, पर्यटन आणि आतिथ्य सेवा
याच्यातले फरक असणार आहेत. आणि चौथा आहे शिक्षण आणि आरोग्य. शिक्षण आणि आरोग्य, शिक्षण इथं आहे. आणि आरोग्य, शिक्षण आणि आरोग्यसेवा. नंतर प्रश्न 5 आहे. खालील प्रश्नाची उत्तरे लिहा. महाराष्ट्रातील सहकारी चळवळीची भूमिका स्पष्ट करा. महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राच्या विकासासाठी महाराष्ट्र सरकारने केलेली उपाययोजना स्पष्ट करा. महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रातील समस्या स्पष्ट करा. महाराष्ट्रातील सामाजिक पायाभूत सुविधांमधील विकासासाठी महाराष्ट्र शासनाने केलेल्या उपाययोजना स्पष्ट करा. या सर्वांची उत्तर आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आहेत. व्यवस्थित वाचायचं आहे आणि मगच सोडवायचे आहेत. आता सहकारी चळवळीची भूमिका काय आहे, तर इथे आहेच महाराष्ट्रातील सहकार चळवळ, याच्यामधलेच लिहायचं आहे. नंतर महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राच्या विकासासाठी महाराष्ट्र सरकारने केलेल्या उपाययोजना स्पष्ट करा. कृषी क्षेत्रासाठी काय उपाययोजना केल्या त्या आपण त्यावेळी पाहिलेल्या आहेत. इथे बघा, कृषी क्षेत्राच्या विकासासाठी उपाययोजना आहे बघा. नुसार कृषी क्षेत्र विकासासाठी सरकारने केलेल्या उपाययोजना ह्या सगळ्या दिलेल्या आहेत तुम्हाला, त्याच तुम्ही लिहायच्या आहेत. नंतर महाराष्ट्राचा उद्योग क्षेत्रातील समस्या स्पष्ट करा. उद्योग क्षेत्रातल्या समस्या सुद्धा इथे दिलेल्या आहेत बघा. सरकारने केली ह्या उपाययोजना आहेत, समस्या इथे दिलेल्या आहेत. सर्वसाधारण समस्या किती आहेत? 7 आहेत. त्या सर्व लिहायच्या आहेत. नंतर महाराष्ट्रातील सामाजिक पायाभूत सुविधांमधील विकासासाठी महाराष्ट्र सरकारने केलेल्या उपाययोजना स्पष्ट करा. हे आपण दिलेल्या आहेत. आता प्रश्न क्रमांक 6 दिला आहे तुम्हाला एक पॅसेज आणि त्याच्या खाली प्रश्नाची उत्तरं दिलेली आहेत. तर आता बघूया आपण पॅसेज काय आहे. उत्तरं तर त्याच्यामध्येच आहेत. आधुनिक युगाची कास धरत देशातील ग्रामीण भाग हायस्पीड ब्रॉडबँड इंटरनेट सेवेच्या माध्यमातून जोडण्यासाठी केंद्र शासनाने भारत नेट हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला. देशातील 1 लाखाहून अधिक ग्रामपंचायती भारत नेटच्या पहिल्या टप्प्यात हायस्पीड ब्रॉडबँडद्वारे जोडण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायतींना हायस्पीड ब्रॉडबँडद्वारे जोडण्याच्या कामात महाराष्ट्र उत्कृष्ट राज्य ठरले आहे. 12,378 ग्रामपंचायतीमध्ये इंटरनेट सेवा उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्राबरोबर उत्तर प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि झारखंड ही राज्ये सुद्धा भारत नेटच्या पहिल्या टप्प्यात उत्कृष्ट ठरली आहेत. आता त्याच्यावरचे प्रश्न. केंद्र शासनाने भारत नेट हा कार्यक्रम का हाती घेतला असेल, तर आधुनिक युगाची कास धरत देशातील ग्रामीण भाग हायस्पीड ब्रॉडबँड इंटरनेट सेवेच्या माध्यमातून जोडण्यासाठी केंद्र शासनाने भारत नेट हा कार्यक्रम हाती घेतला. म्हणजे पहिल्याच 3 लाईनमध्ये त्याचं उत्तर आहे. देशातील किती ग्रामपंचायतीमध्ये इंटरनेट सेवा उपलब्ध झाली आहे? बघा, किती ग्रामपंचायती आहेत? 12,378. नंतर महाराष्ट्राशिवाय इतर कोणती राज्ये भारत नेटमध्ये उत्कृष्ट झाली आहेत? तर उत्तर प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि झारखंड. इंटरनेटमुळे जग जवळ आले आहे याबद्दल तुमचे मत सांगा. आता ते तुमच्या मनाने लिहायचं आहे. तुम्हाला जे रेग्युलर समजते जनरली ते सर्व तुम्ही लिहू शकता. लक्षात आले? ह्या स्वाध्याय आपण 4चे प्रश्नोत्तर आपण सर्व संपवलेले आहेत आणि तुम्ही व्यवस्थित हा लेसन व्यवस्थित वाचायचा आहे, तरच तुम्हाला व्यवस्थित लिहिता येणार आहे. तरी तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकताय. आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण नवीन मी जेव्हा शिकवणार आहे तेव्हा तुम्हाला त्याचे नोट्स येतील किंवा नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील, तेव्हा तुम्ही ते पाहू शकता. नमस्कार.